महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सगळ्यात मोठी आणि थरारक बातमी समोर येते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असं म्हटलं तरी चालेल. गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरला अखेर यश आल्याचं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला दिल्लीत फार मोठा धक्का बसलाय. उद्धव ठाकरेंच्या तब्बल 6 खासदारांनी थेट बंडखोरी करत संसदेत आपला एक वेगळा स्वतंत्र गट स्थापन केलाय. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला प्राथमिक मान्यता सुद्धा दिली आहे. मंगळवारी नेमकं काय घडलं त्या रात्री जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रोहित सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दीना पाटील यांना घेण्यासाठी आलेली प्रायव्हेट विमानं त्या जिल्ह्यात दाखल झाली होती. मंगळवारी मध्यरात्री ऑपरेशन टायगरचा हा थरारक सुरू होता. त्याच रात्री हे खासदार दिल्लीत दाखल झाले. अतिशय गुप्तपणे हालचाली करत उद्धव ठाकरेंच्या या 6 खासदारांनी एकत्र येऊन थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि एक अर्ज त्यांच्याकडे सुपूर्द केला. या अर्जात त्यांनी आम्हाला संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली होती. आत्ता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी लोकसभा अध्यक्षांनी या अर्जावर सकारात्मक पाऊल टाकत या नवीन गटाला प्राथमिक मंजुरी दिली आहे. ही बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली तशी थेट मातोश्रीपासून ते दिल्लीतल्या संसद भवनापर्यंत एकच खळबळ उडाली. आपल्या पक्षाचे 6 खासदार कुठले आहेत आणि त्यांना मान्यताही मिळते हे कळताच खासदार संजय राऊत ऍक्शन मोडवर आले. त्यांनी क्षणाचीही वेळ न घालवता तातडीने संसद भवन गाठलं. त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई सुद्धा होते. संजय राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तब्बल 20 मिनिटं ही खलबत चालली. या बैठकीत राऊतांनी उद्धव सेनेची आक्रमक बाजू अध्यक्षांसमोर मांडली आहे. पण मित्रांनो, उद्धव सेनेला या बंडखोरीची कुणकुण आधीच लागली होती. म्हणूनच संसदीय अध्यक्ष नेते अरविंद सावंत यांच्या स्वाक्षरीने उद्धव सेनेने लोकसभा अध्यक्षांना आधीच एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संसदेतील मूळ आणि अधिकृत पक्ष मानला जावा. कोणत्याही फुटीर गटाला विशेष दर्जा किंवा मान्यता देऊ नये. जर कोणी असा दावा केलाच तर कोणतीही मान्यता देण्यापूर्वी मूळ पक्षाची म्हणजेच आमची बाजू आधी ऐकून घेतली जावी. आता या 6 खासदारांच्या या गटाला प्राथमिक मान्यता मिळाल्यामुळे संजय राऊत स्वतः मैदानात उतरलेत आणि उद्धव सेनेची अधिकृत भूमिका कायदेशीररित्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आधी शिवसेना पक्षात फूट पडली, मग राष्ट्रवादीत फूट पडली आणि आता उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत घडून आणलेले हे ऑपरेशन टायगर ठाकरे गटाला सावरणं कठीण जाणार आहे की उद्धव ठाकरे या कायदेशीर लढाईत पुन्हा बाजी मारणार आहेत हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या 6 खासदारांची बंडखोरी ठाकरे गटाला संपवू शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाराष्ट्रातील अशाच राजकीय विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.